हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। घरपट्टी संदर्भात प्राप्त प्रत्येक हरकतीचे निरसन करा। पालकमंत्री चंद्रकांत पाटील। महापालिका विकास कामांच्या आढावा बैठकीत सूचना। प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे व नागरिकाभिमुख सेवांवर भर देण्याचे निर्देश। महापालिका क्षेत्रातील घरपट्टी अनुषंगाने नागरिकांची बाजू ऐकून घ्यावी आणि प्राप्त झालेल्या प्रत्येक हरकतीचे प्रत्यक्ष घरभेटी देऊन निरसन करत नागरिकांचे योग्य समाधान करावे, अशा स्पष्ट सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, सदस्यीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामे आणि नागरी सुविधांच्या सविस्तर आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात ही बैठक पार पडली। बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, महापौर धीरज सूर्यवंशी, महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, उपमहापौर गजानन मगदुम, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, स्थायी समिती सभापती अतुल माने आणि महापालिका गटनेते संदीप आवटी यांची प्रमुख उपस्थिती होती। या बैठकीत घरपट्टीच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेऊनच काम केलं पाहिजे। हरकतींबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीने प्राप्त निवेदनाची गांभीर्याने दखल घ्यावी, प्रत्यक्ष घरभेटी देऊन घरपट्टी आकारणीची पडताळणी करावी, तसेच प्रलंबित विकास कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करून नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। मालमत्ता कर वसुली, थकीत महसूल तसेच जन्म मृत्यू दाखले वेळेत मिळण्यासाठी येणारे तांत्रिक अडथळे दूर करून पाठपुरावा करावा। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवा अधिक सक्षम कराव्यात आणि सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून कामांना गती द्यावी, असंही त्यांनी स्पष्ट केलं। याशिवाय शहरातील क्रीडा सुविधांचा विकास, नदीकाठ विकास, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया आणि निधीच्या उपलब्धतेबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली।